नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिबा न्यूट्रिस्युटिकल्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जसं थंबनेल मध्ये बघितलं की जर आता हा प्लॉट आपण बघितला बलराम व्हरायटीचा 32 दिवसांचा प्लॉट आहे। असेच आपण कुठल्याही व्हरायटीचा मिरचीचा प्लॉटची लागवड केलेली असेल तर सध्या स्थितीला ग्रुप 30 ग्रुप 28 किंवा कुठल्याही जबरदस्त केमिकलचा वापर केला जे मार्केटमध्ये हायर रेंजला भेटतात त्यांचेही केमिकल्स आपण वापरून बघितले तरीही आपल्या हिशोबाने थ्रिप्स जो आहे तो कंट्रोल होत नाही। काय कारण असेल, काही करून मिरचीचे जे पानं आहेत ते गोळा होतात। तर मित्रांनो, पहिली गोष्ट आपलं खर्च वाचण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की मिरचीचे जे पानं आहेत ते गोळा होतातच, पण एक काळजी आपल्याला घ्यायची, दर 5व्या 6व्या 7व्या दिवशी स्प्रे गेला पाहिजे म्हणजे गेलाच पाहिजे। आणि तेही नियोजनाने जर चांगला स्प्रे चांगल्या कॉम्बिनेशनने आपण दिला तर नक्कीच इथं आपण वाचू शकतो आणि चांगलं उत्पन्न मिरची पिकातून आपण घेऊ शकतो। या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, कारण स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी आपल्याला जाणवतं की आपला जो पाला आहे तो स्ट्रेस फ्री झालेला आहे किंवा जो कर्ली आपल्याला दिसायचा तो कर्ली दिसत नाहीये। मग ह्या गोष्टीची काळजी घेऊन जर आपण अशा पद्धतीनं फवारणी केल्यात तर नक्कीच आपल्याला फायदा होईल। काही फवारण्या सांगतो ज्या सिबा न्यूट्रिस्युटिकल कंपनीचे प्रोडक्ट आहे, अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे व इतरही काही कंपनीचे प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल ज्यांचा वापर म्हणजे वेळोवेळी यांचा वापर तुम्ही जर केला तर नक्कीच या समस्येतून तुम्ही बचाव करू शकतात। मित्रांनो, पहिली गोष्ट तीन स्प्रे सांगतोय ज्याचं कॉम्बिनेशन आहे। आपल्याला 6 वेळेस हा स्प्रे घ्यायचा आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय त्या हिशोबाने स्प्रे घ्या। 15व्या दिवशी आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला सिबा न्यूट्रिस्युटिकलचं एक प्रोडक्ट वापरायचं आहे ज्याचं नाव कुबोटो आहे। कुबोटो हे प्रोडक्ट जे आहे आपल्याला 1 ml प्रति लिटर पाणी म्हणजेच काय तर 200 लिटर साठी 200 ml घ्यायचंय। त्याच्यासोबत तुम्हाला डुवान हे सिबा न्यूट्रिस्युटिकलचं प्रोडक्ट वापरायचंय। डुवान वापरलं तर तुमचं जे पीक आहे ते 15 दिवस त्याच्यावरती त्याचं जे कडू आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो 15 दिवस राहील, कडू राहील आपलं पीक। त्याच्यामुळे आपल्या पिकाकडे जे थ्रिप्स आहे त्याचं आकर्षण खूप कमी प्रमाणात आपल्याला जाणवेल, म्हणून ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे। आणि सोबत प्रोटोसिलचा वापर करायचा आहे। प्रोटोसिल मध्ये सिलिकॉन प्लस अॅमिनो आहे। मित्रांनो, अतिशय जबरदस्त रिझल्ट या फवारणीचा तुम्हाला भेटेल। जे प्रोटोसिल सांगितलंय ते आपल्याला 250 ग्रॅम 200 लिटर साठी वापरायचंय। तिघांची एकत्रित फवारणी करायची। जबरदस्त सेवर AP80 चा वापर याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे 40 ml। जर ही फवारणी तुम्ही आपल्या पिकावरती घेतली तर अतिशय जबरदस्त रिझल्ट थ्रिप्स वरती भेटेल। 15व्या दिवसानंतर डायरेक्ट 45व्या दिवशी फवारणी तुम्हाला करायची आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्यानंतर 90व्या दिवशी पुन्हा ही फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती करायची। पुन्हा एकदा 30 आणि 60 दिवसासाठी मी फवारणी सांगतोय। 30व्या आणि 60व्या दिवशी तुम्हाला फवारणी करताना जे मी तुम्हाला सांगितलं कुबोटो त्याचा वापर तुम्हाला अवश्य करायचा आहे 200 ml। सोबत तुम्हाला प्रोटोसिल ऐवजी प्रोटॅमिन 6 हे जे मायक्रो न्यूट्रिएंट आहे, झाडाला मधून मधून अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते, फुलकळीची वाढ झाली पाहिजे, या सगळ्याच गोष्टी विचारात घेऊन अमिनो बेस जे मायक्रोन्युट्रिएंट आहे सिबा न्यूट्रिस्युटिकलचं प्रोटॅमिन 6 400 ml वापरायचंय एका टिपासाठी। आणि सोबतच AP80 या स्टिकरचा वापर करायचा आहे। डुवानचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकतातच। आणि डुवान वापरताना पुन्हा सांगतो 400 ml इथं घ्यायचंय आणि एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती करायची। इतर जे चांगले केमिकल्स मार्केटमध्ये भेटतात ते ग्रुप 30 चे काही असतील, त्याच्यामध्ये ब्रोफिनामाइड आहे, फ्लुक्झामेटामाइड आहे, आयसोसायक्लोसिरम आहे। नावाने सांगतो आयसोसायक्लोसिरम हे सिमोडिस मध्ये आपल्याला बघायला भेटतं। त्याच्यानंतर जे ब्रोफिनामाइड म्हणून आहे ते एक्सपोनस मध्ये आहे, इंडोफिलचं अलेक्टा आहे। त्याच्यानंतर फ्लुक्झामेटामाइड मार्केटमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिन्वा भेटतं, ग्रासिया भेटतं व इतरही चांगले काही केमिकल्स तुम्हाला भेटतात, त्यांचा वापर तुम्ही करावा। मार्केटमध्ये अजून डिसाइड आहे, पेगासस आहे, यांसारखे जे केमिकल्स आहे ज्याच्यामध्ये डायफेन्थ्युरॉन बायफेन्थ्युरॉन किंवा इतरही जे केमिकल्स आहे त्यांचा वापर जर तुम्ही वेळोवेळी केला, चांगलं कॉम्बिनेशन्स बनवले, कॉम्बिनेशन्स विषयी काही अडचण येत असेल तर खाली नक्की कमेंट करू शकता। पण थ्रिप्सला कंट्रोल करणं सोपं आहे, फक्त सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा। 5व्या 6व्या दिवशी स्प्रे हा हिशोबाने गेलाच पाहिजे। त्या स्प्रे मध्ये चांगल्या कंपनीची स्टिकर वापरलीच पाहिजे। पहिल्यांदा मी रिकमेंड करेल, जर चांगली गोष्ट तुम्हाला हाताळायची असेल तर पहिल्या 1 ते 30 दिवसामध्ये सिंगल टेक्निकल असणारं केमिकल वापरा। 30 ते 60 दिवसामध्ये दुय्यम टेक्निकल असणारं केमिकल वापरा आणि तिथून पुढे 60 ते 120 दिवसामध्ये ट्रिपल ऍक्शन म्हणजेच काय तर 3 केमिकल असणार। कसं जायचं तर मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगून दाखवतो। अलिका ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायरोथिनिन प्लस थायमोथॉक्झम हे केमिकल येतं, या अलिका बरोबर जर तुम्ही किरोक्रॉनचा वापर केला ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस येतं, तर हे झाले 3 केमिकलचा वापर आपण इथं केलाय। मग या हिशोबानेच 3 केमिकल तुम्ही जर वापरत राहिलात तर त्याचा चांगला इफेक्ट तुमच्या थ्रिप्स वरती होईल, जेणेकरून
सीडची जी रेझिस्टिव्हिटी असेल तिला आपण तिथं ब्रेक करू शकू आणि आपलं जे उत्पन्न आहे ते मिळवू शकू. 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो. जरीही आपल्याला प्रॉब्लेम येत असला, थ्रिप्स आपल्या पिकामध्ये वारंवार दिसत असला, पण एक महत्वाची गोष्ट, न्यूट्रिएंटवर आपण जर भर दिला, चांगल्या पद्धतीनं पोटॅशचा भडीमार पिकात केला, पोटॅश भरून ठेवलं आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, न्यूट्रिएंट जे आहे प्रोटॅमिन 6 असेल, आपल्या कंपनीचं जे मायक्रो रिच आहे ते प्रत्येक महिन्याला 1 लिटर तुम्ही देत राहा, जेणेकरून न्यूट्रिएंटचं न्यूट्रिएंट जे आहे ते नेहमी आपल्या पिकामध्ये उपलब्ध होत राहील. न्यूट्रिएंटची कमतरता आपल्या पिकामध्ये आपल्याला कधी जाणवणार नाही. आणि जर 100% अशा पद्धतीनं नियोजन केलं, जमीन सुपीक बनवली, जमिनीला चांगलं ठेवलं, झाडाला जर तुम्ही खालून ताकद देत राहिला, जमिनीतून जर झाडाला चांगले न्यूट्रिएंट अपटेक होत राहिले, तर नक्कीच इथं आपला बचाव होईल आणि चांगलं उत्पन्न आपण अवश्य आपल्या पिकातून घेऊ शकतो. तर चांगला नियोजन केलं तर चांगलं उत्पन्न शक्य आहे. काही अडचण येत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.